नमस्कार गाईज, आपण आता निघालोय कोल्हापुरात जरा काम आहे. लॅपटॉपचं झाले काम 25. लॅपटॉप बंद पडलाय, सो लॅपटॉप एक रिपेअर करायचा आपला. लॅपटॉप सर्व्हिस सोडला की पुढे जायचं आहे. स्टार बाजार, डीमार्ट थोडं बाकी. शांत बॉय सोबत आपल्या आज सुशा चालवतोय, मी बसलो साईडला. तिथं आता कोल्हापूर जाऊन पहिला सर्व्हिसला लॅपटॉप दिला, तिथून पुढे मग ठरवायचं की कुठं जायचं, काय यायचं. किरकोळ काय असेल ती खरेदी करूया. जाता म्हणलं ब्लॉग करूया काय तर. तसं नाही तर काय नाही, कारण आमचं काय नाही एडिट चालू असतात. हा पण नवीनच असतं ते, काय ना काय चालू असतं. सो मला एक कंटेंट भेटेल आपला काहीतरी. जायला पाऊसच गेला रे. व्हिडिओ चालू केला पाऊस गेला. वा व्ह्यू बघ की भावा वरचा. वातावरण काय झालंय बघ की कोल्हापूरचं. वातावरण तर आहे, वातावरण सेक्सी. कोल्हापूर बोलले तो सेक्सी करायला काय ना. सिग्नल लागलाय, आपण यासाठी जाऊया. पचका व्हायला फिरून जायचं. फिरून आम्ही घुमिंग जाईन. बारीक रिमझिम पाऊस आला. तुम्ही काचावरती बघू शकता जे ठेंब पडत आहे. ट्रॅफिक जामेंद्र बघा. तर थोडं राजनपूर गेलो, थोडं किरकोळ साहित्य वगैरे घेतलं, खरेदी केलं आणि तिथून आता आलोय स्टार बाजारमध्ये. स्टार बाजारमध्ये काय आता डबे वगैरे काय काय घ्यायचे ते घेणार. आणि गावतात तर भयानक बिघडला, जाऊ दे. स्टार बाजारमध्ये थोडी साहित्य घ्यायचं आहे आपल्याला, डबे वगैरे, परत आणि काय काय मोडूल ते घेणार आता. आणि ते झालं की मग परत लॅपटॉपचं तास झाला देऊन, अजून कळालं नाही की नेमकं झाला काय, फॉल्ट काय. थोडासा मेजर प्रॉब्लेम वाटतोय, मदरबोर्डचा इश्यू असू शकतो. मदरबोर्डचा इश्यू असेल तर मग काय लवकर भेटणार नाही मला, कामं थोडी तटणार आहेत माझी. आमची गाडी फॉल्टी आहे, एकाचा गोलगोल फिरते. यू शिशी असली गाडी घेऊन आलीच रे. हां डिस्कॉर्डन्सिंग आहे, डिस्कॉर्डन्सिंग. शिष्या मला खाऊ ना, खाऊ नको. भावला कोण आपल्याला भावला. शिष्या भावला पाहिजे काय, भावला येऊ दे, गाडी येऊ दे. शिष्या बस किती त्याच्यात भावला पाहिजे काय. आया पाहिजे काय, आया किती प्राइस आहे. 1300 रुपये प्राइस आहे. 1300 रुपये. हा 1300 रुपयाला आहे. बस इथं चांगला दिसतोस तू. कसा डबा 300 रुपये. राहू दे, आमच्याकडे कलरचे जुने डबे आहेत, बादलेत, त्या वापरतो आम्ही. बादली होती हेचा विषय काय अजून कळला नाही. एकटाच गोल फिरते भूत लागले. डोरेमॉन अंगात गेलाय काय. इथलं काय आपल्या कामाचं, इथलं तर काय आपल्या कामाचं नाही. पुढे जाऊया. ओके, इथे कामाचं आहे भरपूर काय काय. डबे घ्यायचे पण हे पाहिजे तसे नाहीत. चांद मेरा दिल चांदनी हो तुम लौट के. ए पेन पाहिजे मला, पण बारके पाहिजे रे. बारके पेन नाहीत. काय आलं, फ्राय पेन रे. बारके पाहिजे मला. हां थोडेसे बारके पाहिजे. ही साईज ठीक आहे बघ. साईज असणार आहे हे ठीक आहे साईज. ठीक आहे. ही साईज ही पण चालेल, ही पण चालेल. लहान ही आहे पण ही 700 रुपयाला आहे. 300 रुपयाला. ही मोठी, ही 300 रुपयाला आहे. मोठी चालेल मला. किती रुपयाला. चांगलं आहे, घासून चाललं ना तुला. म्हणून तर लाकडी मगाशी घेतली ना मी चमच्याचं. काय घेऊ का, ह्याच्यातच पाहिजे. ठीक आहे, पाहिजे असते ह्यासाठी पाहिजे रे. आपलं रोल्सची वगैरे जे आपण भाजी फ्राय करतो ना त्यासाठी लागतं. पुढं
भरपूर काय काय झालं, खरेदी झाली. 2 शर्ट घेतले मला. आता बड्डे येतोय, दीदीने गिफ्ट केलेत. दीदीला फोटो पाठवला, दीदी बोली घे. सो शर्ट दीदीकडून गिफ्ट आहे मला बड्डेसाठी. बाकी अजून आता काय काय चालले, शिष्या काय काय घ्यायला लागलाय आता इथं पुढं. काय फोन करतोय, कोणाला फोन करतो थांबा. 30 29 2 घेऊ ना, 30 रुपये. वेट वाईप्स पाहिजे शिष्याला. मला नाही हे झालं तिथून ना, मला घे लेमनचे 2 घे. दीदीला आता मी दीदीला विचारतो कुठलं पाहिजे. स्टार बाजारची खरेदी झाली. त्यात दही नको ना दादा. अभी हम खाएंगे चाट. शिशिव आता पोटा पाण्याचं नाही बाबा, दही घातले त्यात, दही नाही खात. आपलं व्हायला लागले बघते यार. कसं वाटते कचोरी चाट, याला आमचे समोसा चाट आहे का. चला टेस्ट तर आहे बोलतो विषय. आता मी खातो आणि पुढे बघू. खाऊन झाले. हो गाडा निघाला आमचा. तर आता आम्ही निघालो स्टार बाजारमधून. ही आमची अशी खरेदी, ही सगळी कॅफेची खरेदी आहे. फक्त शर्ट माझी पसंत खरेदी आहे, बाकी हे सगळं कॅफेचं सामान आहे. आता इथून कुठे जायचं आता. हां इथून आता डीमार्ट. तिथं आता किरकोळ खरेदी आहे, असंच किरकोळ काय तर आहे कॅफेचं, ते घेणार. मग इथनं लॅपटॉप झाला का नाही बघायला जाणार. तोंड दाखवायचं राहिलं, तोंड बघा. तर आता स्टार बाजार झाले. आता आम्ही चाललो डीमार्टला. तिथं काय काय किरकोळ काय असेल ते सामान घेणार. तिथून जाणार मठात, स्वामी समर्थांच्या मठात जायचं आहे. आज गुरुवार आहे, तर मठात जाणं ऑफकोर्स बनत आहे. मग मठातलं झालं की मग लॅपटॉपवाल्याला फोन करणार. वैभव दामून आहे आपला ओळखीचा आहे, चांगला व्यक्ती. तो लॅपटॉपचं वगैरे सगळं रिपेअरिंगचं वगैरे करतो. मी स्टार्टिंगपासून लॅपटॉप घेतल्यापासून सगळं काम त्याकडे देतो. तर लॅपटॉप तो आता आय थिंक केला असेल त्यानं तोपर्यंत. लॅपटॉप घेऊ न मग डायरेक्ट घरी. हा शिशीवर खाऊ घेतला. चालू कर मला लागले, गाडी चालू करते. चला आता वे टू डीमार्ट. जास्त काय हा वैताग आलाय. आम्ही डीमार्टमधून निघलो. डीमार्टमधून निघून सगळीकडे म्हणजे कोल्हापूरतून निघलो. कारण लॅपटॉप तर आमचा जास्त सिरियस आहे. लॅपटॉप आज होणार नाही म्हणून सांगितलं. वैभव बोलला की लॅपटॉपला एक कमीत कमी 3-4 दिवस लागतील काय झाले बघायला, कारण त्याने भरपूर ट्राय केलं सकाळपासून काही कळत नाही. सो तो बोला टाईम लागेल. आता मी लॅपटॉप काही घेतला नाही. बाकी डीमार्टमध्ये सगळं खरेदी केली. डीमार्टमध्ये खरेदी केली, निघलो तिथून. हे आमचा सगळा पसारा बघा. आमचा संसार. पिशव्याने नव्हती, मग हे सगळं साहित्य आमचं मध्ये पण ठेवले. थोडं मला भरपूर शॉपिंग झाली आहे. कॅफेची जसं की माझ्यासाठी पसंत काय नाही, फक्त एक टी शर्ट आहे माझा. सॉरी 2 टी शर्ट आहेत, 2 शर्ट. बाकी सगळं हेच आहे, काय असेल ते कॅफे झालीचे. पण मजा भरपूर आली. डीमार्टमध्ये कॉमेडी झाली. कॉमेडी म्हणजे एक मेंबर गावला, एक नाही 2 जण गावले. मी गेलो चेंजिंग रूम मध्ये टी शर्ट ट्राय करायला एक, कारण पहिला आपण ट्रेंड्स मधून शर्ट घेतले 2, तिथून पुढे गेले. हां सॉरी जुडिओ मधून 2 शर्ट घेतलेले. मग डीमार्टला गेलो, एक टी शर्ट आवडला मला, ट्राय करायला गेलेलो. ट्रायल रूम मध्ये गेलो, मला आवाज आला मोठमोठा ओरडताना त्या काकींचा. मी म्हणलो कोण आहे बाहेर जाऊन बघूया. बाहेर गेलो तर 2 मुलं एकाच चेंजिंग रूम मध्ये गेलेले आणि आत बसून कुठले चॉकलेट नाही ते गोल्डन कलरचं येतं ना कुठेतरी चॉकलेट, गोल 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 असतं. एका पॅकेटमध्ये काय तर किती असतं 8 काय तर असतं. ते मोठं पॅकेट घेऊन बसलेले, ते आतमध्ये बसून खात होते. तर जे तिथं मॅडम होत्या, म्हणजे त्या ताई ज्या होत्या, ज्या चेकिंगला होत्या, त्यांनी आवाज ऐकला रॅपरचा. मग त्यांनी त्याला पोराला दार वाजवले किती वेळ झाला की बाबा बाहेर ये बाहेर ये. तर तो पोरगा काय बाहेर येत नव्हता. मग शेवटी यांनी दंगा केला. तेव्हा त्यापर्यंत दार उघडलं. म्हणलं आम्ही चेंज करतो, मी बाहेर नाही येऊ शकत. त्यांनी ढकला दरवाजा. तर एकाचे 2 झाले. एक मुलगा होता, ते 2 झाले. कारण जेव्हा ह्या काकी त्या लेडीजचं कोणाचा तर ड्रेस चेक करत होत्या की किती ड्रेस घेऊन चाललेत,
तेव्हा हे लोक मागणं घुसले न सांगता. बॅक साईडला जे त्यांच्या बॅक साईडला जे हे होतं चेंजिंग रूम, तिथे जाऊन ते लोक लागलेले खायला. मग या काकीने त्यांना तपासा चालू केलं, म्हणले आणि काय काय काढा खिशातलं. तर त्या पोराच्या खिशात स्निकर्स भेटलं, ते ह्याचं पॅकेट एक भेटलं, ते चॉकलेटचे जे गोळे असतात ते दिवाळीला मोस्टली चालतात बघा, ते काहीतरी आहे ना ते 350-400 रुपये, ते एक भेटलं. एक खात होते ते लोक. स्निकर्स एक होतं आणि काय काय होतं बाबा त्यांच्याकडे. टी शर्ट एक आता घातलेला त्यांनी. भरपूर काय काय फुल स्कॅम वाली पोरं होती. आणि त्या पोराला पकडलं तर जेव्हा ते त्या काकीने म्हणतो, काकी तसं काय नाही हो, मी चेंज करतोय, नाही ह्याचं बिल करायचंय मला, असं तसं. आणि नंतर जसे ते लोक हे आले, तो माणूस आला म्हणजे चेंजचा जे आले, लेडीज होते तो पण शांत बोलत होते. चेंज जसा आला तसं सॉरी मी तसं काय नव्हतं माझं, मी पेमेंट करणार त्याचं. मग ते म्हणले अरे पेमेंट करतोस ठीक आहे, पण पेमेंट करायचं तर इथं खायची काय गरज तुला बिना पेमेंट करता. तसं नाही, माझ्याकडे धरायला काय नव्हतं म्हणून मी खिशात ठेवलेलं. आणि मग आत गेल्यावर मला धरायला काय नव्हतं म्हणून खिशात ठेवलेलं मी, आणि आतमध्ये गेल्यावर भूक लागली म्हणून खाल्लं. म्हणजे बघा, ते दादा पण बोलले त्यांना जे इंचार्ज होते, ते पण बोलले की तुला जर धरायला काय नव्हतं ना तर बास्केट तर त्यासाठी दिलेले, त्या बास्केट मधून तू घेऊन जायचं असतं. आणि भूक लागली आत गेलं तर बाहेर जाऊन खा ना, बिल पे करून. मग त्यांना आम्ही तिथेच होतो, त्याला आम्हाला सांगितलं खालच्या इंचार्जना वगैरे बोलवा, आम्ही बोलवलं जाऊन, आणि त्याला मग घेऊन गेले. बाकी आता काय खातिरदारी झाली माहिती नाही त्याची, पण झालेच नाही. पोरगं एकदम कॉमेडी होतं. कॉमेडी म्हणजे त्यासोबत जे पोरगं होतं त्या पोराने एक डायलॉग मारला. तुझ्या काय म्हणतो त्याच्यासोबत त्याचाच पार्टनर जो आतमध्ये बसला त्यासोबत खात, तो म्हणतो हे खोयाला उडत आहे, मला माहित होतं हे खावणार. म्हणजे त्याला माहित होतं, मग तू का गेलास आतमध्ये? ते चेंज करायला गेलं तिची पण काय चुकी नाही. तो चेंज काय गेलता म्हणजे हा मागणं गेलता का त्याच्या? ते जे आहे ना हा बघायला म्हणून गेला आणि तिथं चॉकलेट फोडून बघायला. अरे पण कधी खाऊ चाललंय काय बघायला गेलाय? ते खायलाच खायला रे. हा खायलाच गेलता, खाऊच होता. पण स्कॅम झाला, पकडले दोघांना पकडले त्या. मग तिथं आम्ही निघलो, सगळं आता बाहेर झाले, कोल्हापूरनं बाहेर पडलो, हायवेला आहे आता थोड्या घरी जाणार आम्ही. बाकी आजचं दिवस बऱ्यापैकी टॅक होता आमचा, मजा आली. थोडं इकडे तिकडे दगा मस्त, ते तेवढं रेकॉर्ड नाही केले मी, पण दगा मस्त भरपूर झाली आमची. भरपूर म्हणजे खास करून त्या वेळेला डीमार्टमध्ये जेव्हा ते पोरं सापडली, त्याचे तुम्ही म्हणतात ना स्पष्टीकरण ऐकायला पाहिजे होतं. असले त्यांनी बहाणे केले होते ना, म्हणजे अक्षरशः एक म्हणतात ना मोठा पोरगा पण म्हणेल, मोठा पोरगा काय लहान पोरगा पण म्हणेल की बाबा तू सोड, तुला नाही जमणार. असले सिली देत होते उत्तर ते लोक. मग काय पकडले, मग पकडले ना. मग बाकी हा ते आहे डीमार्टला परत येणार ते लोक. डीमार्टला राहू दे, मला वाटतं मला मी जाणार ते लोक. बाकी आमची इथं शॉपिंग झाली आता सगळी. आता कॅफेमध्ये जाऊन कॅफेमध्ये साहित्य लावणार सगळं. बाकी सध्यासाठी चला येतो, टाटा बाय बाय. सध्यासाठी पास करूया, तुम्ही पण बोर झाल्यास लाईफ मध्ये बरोबर. पण काही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा आपला कॅफे नवीन. फॉग आहे, फॉग आणलाय. कसा वाटला मम्मी वास? नाही करत, मला वापरायला आणलाय तो. वाईप्स वेट वाईप्स म्हणते मला नाही घेतलं आणि पुसत बसते.